Okay, fine. Today we will see transpose, how to calculate transpose of a sparse matrix. We know what do you mean by transpose. Transpose means just we have to make rows as column and column as rows. Okay. Yes. But there are now two types of transpose. Uh, in case of sparse matrix, simple transpose and fast transpose. Okay, first I will explain simple transpose. Consider this example. Suppose this is matrix A. Okay, original matrix is of order 5 by 5, in which there are three non-zero elements. First non-zero element is 5, which is at 0 2. Second non-zero element is 7, which is at 30, and third non-zero element is 9, which is at 41. Okay, so how to calculate a simple transpose C? I will explain the logic. Okay, obviously, the number of column becomes same, number of rows becomes same. Okay, there are 0 1 2 3. Okay, now see this number. Suppose this is our C matrix. We are going to exchange rows as column and column as rows. आता C of 0 ची व्हॅल्यू काय असणार, तर ही व्हॅल्यू असणार कुठली, A of 01 ची व्हॅल्यू, म्हणजे इथं आली व्हॅल्यू 5. ओके, आता नंबर ऑफ कॉलम म्हणजे इथले नंबर ऑफ रोज. व्हॉट इज द व्हॅल्यू, इट बिकम्स 5. ओके, इट बिकम्स 5, आणि हा नंबर तर ऍज इट इज. ओके, ऑब्विसली ना ट्रान्सपोज आपल्याला करायचंय म्हटल्यानंतर व्हॉट वी हॅव टू डू, जस्ट वी हॅव टू एक्सचेंज रोज ऍज कॉलम अँड कॉलम ऍज रोज. तुम्ही मला सांगा, आपण आपण जर ट्रान्सपोज कॅल्क्युलेट केला, नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट चेंज होणार आहेत का? नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट तर तेवढेच राहतील ना. इज इट, हॅलो, इज इट? When I calculate transpose of a matrix, whether number of non-zero element, whether are they going to affect, are the number, sorry, are those number going to affect? Hello, नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट तर सेमच राहतील ना. हॅलो, ओके, मग सी, आता इथं काय केलंय, हा नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ, ऍक्च्युअली दिस इज रो नंबर, बरोबर आहे, दिस इज कॉलम नंबर. मग आता आपल्याला आपण काय करणार, इथला कॉलम इथं रो करणार, इथला रो इथं कॉलम करणार 3. आता त्यानंतर काय करायचं बघा, नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, ऑब्विसली ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, 5. ओके, म्हणजेच कुठले कुठले कॉलम असतील, ते 0th वाला कॉलम असेल, 1 वाला कॉलम असेल, देन 2 वाला असेल, देन 3 वाला असेल, आणि 4 वाला असेल, असे 4 कॉलम असतील ना. ओरिजिनल रोज किती आहेत, ओरिजिनल मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे, 5 बाय 5 चा, म्हणजे 5 रोज 5 कॉलम. 5 कॉलम म्हणजे ते कुठले कुठले असतील कॉलम नंबर, एकतर 0th कॉलम असेल, किंवा सेकंड कॉलम असेल, किंवा थर्ड कॉलम असेल, किंवा 4th कॉलम असेल. आता इथं आपण सुरुवातीला काय करायचं, तर इथले नंबर चेक करायचे. बाबा इथून आपण स्टार्ट करणार, ही कॉलम नंबर 0 आहे का, नाही, नसेल तर नेक्स्टला जाणार. हा कॉलम नंबर 0 आहे का, आहे, तर इथं तो एक्सचेंज करा, तो कॉलम ऍज अ रो करा, देन इट बिकम्स 3, इट बिकम्स 7. ओके, अगेन नेक्स्ट, खाली सुद्धा 0 असू शकतं, आहे का, इथं 0 नाही, सोडून द्या. म्हणजेच काय, इथून आपण स्टार्ट करणार, आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम दी फर्स्ट रो. हा फ्रॉम दी फर्स्ट रो, बिकॉज फ्रॉम दिस रो इट सेल्फ नॉन झिरो एलिमेंट वी आर गोइंग टू स्टोअर. बरोबर आहे ना, पहिल्या रो पासूनच नॉन झिरो एलिमेंट आपण स्टोअर करतोय ना. मग आता पहिल्या इटरेशन मध्ये काय करायचं, 0th कॉलम मध्ये बघायचं, हा कुठला कॉलम आहे, सेकंड कॉलम सोडून द्या, हा कुठला कॉलम आहे, 0th कॉलम मध्ये आहे का, आहे, असेल तर तो इथे एक्सचेंज करायचा, 0 3 7. परत खाली सुद्धा असू शकतो ना 0, आहे का, नाही, म्हणजे 0th कॉलम मध्ये एकच आहे. ओके, आता परत 0 7 झालं, आता परत चेक करा 1 कॉलम मध्ये कोण कोण आहे, हा 1 कॉलम परत पहिल्यापासून चालू करायचं, इथून 1 कॉलम मध्ये आहे का, नाही, 1 कॉलम मध्ये आहे का, नाही, हा 1 कॉलम मध्ये आहे का, यस, मग इथं एक्सचेंज करा, व्हॉट, इट बिकम्स 1,
it becomes 4 and it becomes what 9. ओके, 1 साठी सोडून द्या, 1 साठी झालं. ओके, परत आता 2 साठी चेक करा. ओके, हा सेकंड कॉलम मध्ये आहे का, आहे, तो एक चेंज करा. इट बिकम्स व्हॉट 2, इट बिकम्स व्हॉट 0, इट बिकम्स व्हॉट 5. ओके, आणि त्यानंतर ठीक आहे, ते 3 नॉन झिरो एलिमेंट होते, 3 नॉन झिरो एलिमेंट आले. वी डू नॉट कन्सिडर थर्ड कॉलम, वी डू नॉट कन्सिडर, नीड टू कन्सिडर फोर्थ कॉलम. आता बघा ना, हा 5x5 चा जर आपण घेतला ट्रान्सपोज, बघा बरोबर हा येतोय का, 5x5 चा म्हणजे 5 रोज आहेत ना, 0 1 2 3 आणि 4. ओके, आणि कॉलम 0 1 2 3 आणि 4. ओके, पहिला नॉन झिरो एलिमेंट कुठं आहे, 0 2 ला, 0 2 ला किती आहे 5, 0 2 ला आहे 5. दुसरा कुठं आहे 3 0 ला 7, 3 0 ला 7. आणि तिसरा कुठं आहे 4 1 ला 9, 4 1 ला 9. ओके, रिमेनिंग सगळे, हे सगळे 0. ओके, हे 0, हा सगळा 0, त्यानंतर हा सगळा 0. ओके, अदर एलिमेंट्स आर 0 0 अँड दिस इज 0. आता याचा जर आपण ट्रान्सपोज कॅल्क्युलेट केला तर तुम्ही मला सांगा ट्रान्सपोज काय येईल. आपण नॉर्मली जर ट्रान्सपोज कॅल्क्युलेट केला, सी इट इज 0 1 2 3 अँड 4. इट इज 0 1 2 3 अँड 4. ओके, हा जो पहिला रो आहे, आता इथं 0 येणार, इथं 0 येणार, इथं काय आलं 5 आलं ना, आणि रिमेनिंग सगळे 0. परत पहिला कॉलम इथं सगळे 0, दुसरा कॉलम इथं सगळे 0. त्यानंतर त्यानंतर 3 0 ला इथं 0 3 ला इथं आलं 7, रिमेनिंग ऑल आर 0. आणि 4 1 इथं 1 4 ला फक्त आपण काय करणार आहे 9. ओके, 1 4 ला इथं 9 करणार आहे, हा 0 आला, इथं 1 4 ला 9 अँड रिमेनिंग ऑल आर 0. मग आता जर आपण याचा जर स्पार्स मॅट्रिक्स कॅल्क्युलेट केला, 5x5 5x5 किती नॉन झिरो एलिमेंट, 3 नॉन झिरो एलिमेंट. पहिला कुठला आहे बघा 7, कुठं आहे 0 3 ला, 0 3 ला 7. परत दुसरा, आता ही पहिली रो झाली. आता दुसऱ्या रोला आलो, इथं दुसऱ्या रोला सापडला 1 4 ला 9, 1 4 ला 9. तिसऱ्या रोला 2 0 ला 5, 2 0 ला 5. झाला ट्रान्सपोज, बाकीचे सगळे 0 आहेत. आर यू गेटिंग मी ऑर नॉट, हॅलो हॅलो, आर यू गेटिंग मी ऑर नॉट, आर यू गेटिंग मी ऑर नॉट, हॅलो. Okay, I will explain this concept with the help of 2 3 more example. Once you are well familiar with the example, definitely you will be able to understand what is the algorithm. ओके, परत एक एक्झाम्पल घेतलं म्हणजे काय करायचं आहे, परत एकदा सांगतो. अल्गोरिदम मध्ये किती कॉलम आहेत आपले, 5 कॉलम. म्हणजे 5 कॉलम म्हणजे त्यांचे इंडेक्स किती असेल, एक तर 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. पहिल्या इटरेशन मध्ये काय करायचं, सगळे 0th कॉलम मधले आहेत ना, 0th इथून आपण चालू करणार. हा 0th कॉलम मध्ये आहे का, नाही, सगळीकडे चेक करायचं, कुठं कुठं 0 आहे, जिथं जिथं 0 आहे तिथं तिथं ते एक्सचेंज करायचं. परत 0 साठी झालं, परत 1 साठी, परत 2 साठी, परत 3 साठी, परत 4 साठी. ओके, असं कधीपर्यंत जेवढे नॉन झिरो एलिमेंट येत नाहीत तोपर्यंत. वन मोर एक्झाम्पल आय विल एक्सप्लेन. ओके, सी अगेन सपोज ओरिजिनल मॅट्रिक्स इज ऑफ ऑर्डर 10x10. ओरिजिनल मॅट्रिक्स आहे 10x10 चा, आणि त्याच्यामध्ये सपोज 5 नॉन झिरो एलिमेंट आहेत. सपोज ते 5 नॉन झिरो एलिमेंट कुठले असतील, सपोज आहे 10 आहे. ओके, दुसरा नॉन झिरो एलिमेंट आहे सपोज 20, सपोज थर्ड नॉन झिरो एलिमेंट आहे 30, फोर्थ वाला नॉन झिरो एलिमेंट आहे 40, आणि नेक्स्ट वाला नॉन झिरो एलिमेंट आहे सपोज 50. हे 5 नॉन झिरो एलिमेंट. ओके, आता किती कॉलम आहेत, 3 कॉलम, 0 1 2, हे आपले 3 कॉलम. ओके, आणि 10 आहे सपोज, सपोज 0 3 ला आहे 10, त्यानंतर 1 2 ला आहे 20, त्यानंतर सपोज 2 0 ला आहे 30, त्यानंतर सपोज 3 3 ला आहे 40, आणि सपोज 7 0 ला आहे 50. ओके, नाव दीज आर दी रो नंबर 0 1 2 then 3 then 4 and then 5. Okay, see now
ओरिजिनल मॅट्रिक्स आता याचा जर आपण ट्रान्सपोज कॅल्क्युलेट केला तर तो बघा कसा येईल. ओके, काय गरज नाहीये ओरिजिनल 10/10चा करा परत त्याचा करून. आपण डायरेक्टली मी तुम्हाला लॉजिक सांगितले. किती ऑब्विसली नंबर ऑफ ऑर्डर तर तीच राहणार ना, 1 2 3. आणि हा किती 5/3 6/3 आहे, तो पण 6/3 आला. 0 1 2 ओके 2 3 देन इट इज 4 अँड इट इज 5. ओके, हा नंबर काय असेल, इथला नंबर म्हणजे हा नंबर आला. म्हणजे इथं आलं 10, इथं आलं 10. हा नंबर म्हणजे काय, ह्यातला रो नंबर आला. इथं आलं 10, इथं आलं 10. ओके, अँड नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट ऑब्विसली ट्रान्सपोज नंतर सेमच राहतील ना, 5. आता इथून आपण चालू करणार. ओके, सुरुवातीला काय चेक करणार की actually our non-zero element are we have stored a non-zero element from the first index. बरोबर आहे ना. आता इथून आपण चेक करणार झिरोथ कॉलम मध्ये कोण कोण आहे ते सगळे आपण एक्सचेंज करणार. आहे का झिरोथ कॉलम मध्ये, नाहीये. हा आहे का, नाही. हा आहे का, आहे. मग त्याला एक्सचेंज करा. इट बिकम्स व्हॉट 0 2 अँड इट बिकम्स व्हॉट 30. ओके, परत खाली सुद्धा असू शकतो. हा झाला, ठीक आहे, हा सापडला, तो एक्सचेंज केला. परत हा आहे का, नाही. हा आहे का, आहे. इट बिकम्स व्हॉट 0 7 आणि 50. ओके फाईन. आता म्हणजे झालं, म्हणजे झिरोथ कॉलम मध्ये जेवढे जेवढे होते, जिथं जिथं आपल्याला सापडले तिथे तिथे जे एक्सचेंज केले. परत आपण 0 झालं, परत कुठला कॉलम नंबर, 1 कॉलम नंबर. हा 1 मध्ये आहे का, नाही. हा आहे का, नाही. हा नाही, हा नाही, हा नाही. म्हणजे 1 कॉलमला कुठलाच नाही, सोडून द्या. परत 2 कॉलमला हा आहे का, नाही. हा आहे का, आहे. इट बिकम्स व्हॉट 2 1 अँड इट बिकम्स व्हॉट 20. ओके, परत खाली सुद्धा असू शकतो. हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. ओके फाईन. परत थर्ड कॉलमला कोण कोण आहे, हा आहे का, येस. इट बिकम्स व्हॉट 3 0 अँड 10. ओके, देन हा आहे का थर्ड कॉलमला, नाही. हा आहे का, नाही. हा आहे का, आहे. इट बिकम्स व्हॉट 3 3 अँड 3 3 अँड इट इज व्हॉट 40. ओके, नेक्स्ट झाले. इथले 5 नॉन झिरो एलिमेंट होते. ओके, आणि इथं पण 5 नॉन झिरो एलिमेंट झाले. अँड दिस इज नथिंग बट दिस इज आवर ट्रान्सपोज. आता पुढे सर्च करायची गरज नाही ना, 4 कॉलम मध्ये आहे का, 5 कॉलम मध्ये आहे का, कशासाठी. 5 नॉन झिरो एलिमेंट होते, इथं 5 नॉन झिरो एलिमेंट आले. इट इज फिनिश. आर यू गेटिंग मी ऑर नो? हॅलो, आर यू गेटिंग मी ऑर नॉट? आर यू गेटिंग मी ऑर नॉट? Because if you are well familiar with this, literally there is nothing in the coding. Okay, directly can I move towards the algorithm? Directly algorithm ला जाऊ का मी, or you want one more example? आणखीन एक एक्झाम्पल घ्यायचं. हॅलो, नो. ओके, what about others? Can I take one more example, or are you okay with this? Hmm. Okay, 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 fine. See, now I explain the algorithm. Consider this algorithm. Okay, आता तुम्हाला एक्झामला डेफिनेटली सिम्पल ट्रान्सपोज और फास्ट ट्रान्सपोज वरती एक एक्झाम्पल येणार आहे. तर सिम्पल ट्रान्सपोजचा अल्गोरिदम हा फक्त एवढा अल्गोरिदम आहे बघा, काहीच केलेलं नाही. आपण जे केले ते लिहिलं. सी मॅट्रिक्स आहे 10/3चा, सी मॅट्रिक्स आहे 10/3चा. ओके, के इक्वल टू 1, के इक्वल टू 1 घेतला. आता काय केलंय, सी ऑफ 0 ची व्हॅल्यू काय असणार आहे, ऑब्विसली ए ऑफ 0 1. म्हणजेच काय, इथं सी ऑफ 0 ची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू काय असणार आहे, ही व्हॅल्यू म्हणजे काय, ही व्हॅल्यू ना. मग डायरेक्टली ते असाइन केली. सी ऑफ हा आहे सपोज ए मॅट्रिक्स, हा आहे सपोज सी मॅट्रिक्स. ओके, मी काय केलं, सी ऑफ 0 ला कुठली व्हॅल्यू असाइन केली, ए ऑफ 0 ची. सी ऑफ 0 ला कुठली व्हॅल्यू असाइन करणार, ए ऑफ 0 ची. ए ऑफ 0 ची. ओके, आणि सी ऑफ 0 इक्वल टू ए ऑफ 0. आर यू गेटिंग मी ऑर नॉट? बघा, म्हणजे ह्याला सी ऑफ 0 ला कुठली व्हॅल्यू असाइन केली, सी ऑफ 0 इक्वल टू ए ऑफ 01. सी ऑफ 01 इक्वल टू ए ऑफ 00 आणि सी ऑफ 02 इक्वल टू ही व्हॅल्यू म्हणजेच काय, ही व्हॅल्यू असणार. डायरेक्टली 3 व्हॅल्यू असाइन केल्या. याला ही व्हॅल्यू, याला ही व्हॅल्यू, आणि ही जी व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज इथे लिहिली. ओके फाईन. आता त्यानंतर मी काय केलंय बघा,
n इक्वल टू ए ऑफ 01 आणि टी इक्वल टू ए ऑफ 02. आता ए ऑफ 01, ए ऑफ 01 म्हणजे काय, ही व्हॅल्यू. ओके, एन मध्ये काय घेतले, नंबर ऑफ कॉलम्स. किती कॉलम्स आहेत आपल्याला, तर इथं बघा ना, इथं मी काय केलंय, एन इक्वल टू ए ऑफ 01, नंबर ऑफ कॉलमची व्हॅल्यू एन मध्ये घेतली आणि टी इक्वल टू ए ऑफ 02, नॉन झिरो एलिमेंट टी मध्ये घेतले. म्हणजेच एन मध्ये किती कॉलम आहेत, 10 कॉलम. आणि टी मध्ये काय केली, ए ऑफ 02 ची व्हॅल्यू, म्हणजे किती नॉन झिरो एलिमेंट आहेत ती टी मध्ये घेतलं, टी मध्ये आली व्हॅल्यू 5. ओके, आता त्यानंतर पुढे काय केलंय, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, इथपर्यंत काहीच नाही केलेलं, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, का सगळा प्रॉब्लेमच आहे. नो. ओके, फाईन. हा, मग आता पुढे काय केलंय बघा, आता आपण जसं लॉजिक युज केलं तसं लॉजिक घेतलंय, फॉर आय इक्वल टू 0, कारण आपल्याला 0 साठी सुरू करायचं, लूप मध्ये लूप घेतले, फॉर आय इक्वल टू 0. ठीक आहे, आय इक्वल टू 0, यू हॅव टू चेक वेदर आय इज लेस दॅन एन. एन मध्ये काय आहे, नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ कॉलम किती आहे, 10. कारण आपण सुरुवातीला 0 कॉलम साठी चेक करणार, 1 कॉलम साठी, 2 कॉलम साठी, अप टू द 9th पर्यंत ना, कारण ज्या अर्थी 10 कॉलम आहेत त्या अर्थी कॉलम नंबर किती असतील, त्याचा इंडेक्स 0 to 9 असणार ना. इनिशियली आय इक्वल टू 0, आय इक्वल टू 0, चेक वेदर 0 इज लेस दॅन एन, म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलम 0 लेस दॅन आहे का 10 पेक्षा, येस आतमध्ये आला, तर जे इक्वल टू 1, जे इक्वल टू 1, 1 इज इट लेस दॅन ऑर इक्वल टू नॉन झिरो एलिमेंट, नॉन झिरो एलिमेंट आहेत आपले 5, येस 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आणि आता पुढे या, इफ आय दॅट इज 0 इज इट इक्वल टू ए ऑफ जे 1, जे ची व्हॅल्यू किती आहे 1, ए ऑफ 1 1, ए ऑफ 1 1 म्हणजेच काय, ए ऑफ 1 म्हणजे आपण इथं आता आपण आय कुठून चालू केलंय, आपण आयचं लूप कुठून चालू केलंय, 0 पासून, आय इक्वल टू 0. ओके, 0 लेस दॅन आहे का, नंबर ऑफ कॉलम पेक्षा 10 कॉलम आहेत, येस, म्हणजे आय ची व्हॅल्यू आहे 0. आता जे सेट झाला 1 ला, 1 लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का, नंबर ऑफ रोज पेक्षा, नंबर ऑफ टी मध्ये नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट आहेत ना, म्हणजे किती नॉन झिरो एलिमेंट आहेत, 5, येस, 1 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे 5 पेक्षा. इथं आलो, इफ आय दॅट इज 0 इज इट इक्वल टू ए ऑफ जे 1, म्हणजेच ए ऑफ 1 1 ला आपण चेक करतोय आय आहे का, म्हणजेच काय, ए ऑफ 1 1 ला म्हणजे तिथं चेक करतो आय म्हणजे 0 आहे का, आहे का इथं 0 नाही, इथं काय आहे 3, त्याच्यामुळं काय होणार, ही कंडिशन फॉल्स होणार, इथं आतमध्ये जाणार नाही. परत काय होणार, तुमचा जे इन्क्रीमेंट होणार, जे किती होणार, 1 चा 2 होणार, 2 लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का, 5 पेक्षा आहे. इफ 0 इज इट इक्वल टू ए ऑफ 2 1, ए ऑफ 2 1 ला, ए ऑफ 2 1 ला इथं आहे का 0, इथं आहे का 0 नाही, नसेल तर ऑब्विसली हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. परत जे प्लस प्लस जे किती झाला 3, 3 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 5 पेक्षा आहे. इफ 0 इज इट इक्वल टू ए ऑफ 3 1, ए ऑफ 3 1 ला इथं आहे का 0, यस, म्हणजेच काय, ज्यावेळेस जे ची व्हॅल्यू 3 झाली त्यावेळेस काय झालं, ए ऑफ जे 1 ला म्हणजेच ए ऑफ 3 1 ला ती आय ची व्हॅल्यू म्हणजे तिथं 0 कॉलम मध्ये आहे. मग आपण पुढे काय केलं, म्हणजेच काय, ही कंडिशन ट्रू झाली. आपण काय करतोय, के ची तर व्हॅल्यू इनिशियली 1च आहे ना, के ऑफ 1 0, के ऑफ 1 2, के ऑफ 1, के ऑफ 1 0, के ऑफ 1 1 आणि के ऑफ 1 2, म्हणजेच काय, इथं व्हॅल्यू असाइन करतोय. आता के ऑफ 1 0 ला, के ऑफ 1 1 ला आणि के ऑफ 1 2 ला व्हॅल्यू असाइन करणार. के ऑफ 1 0 ची व्हॅल्यू काय असणार, ही व्हॅल्यू काय असणार, ती इथली व्हॅल्यू असणार आहे ना, म्हणजेच काय, तर सी ऑफ के 0 म्हणजेच काय, सी ऑफ 1 0 ला ए ऑफ जे 1 ची म्हणजेच ए ऑफ 3 1 ची व्हॅल्यू इथं 1 0 ला आणि 3 0 ची व्हॅल्यू इथं 1 1 ला आणि 3 2 ची 1 2 ची व्हॅल्यू, सॉरी 3 2 ची व्हॅल्यू 1 2 ला आणि के प्लस प्लस के आपला इन्क्रीमेंट झाला, के 1 चा किती झाला, 2 झाला. आर यू गेटिंग मी ऑर नॉट, हॅलो एव्हरीवन, आर यू गेट, काहीच नाहीये त्याच्यामध्ये, काहीच नाहीये, फक्त आपण त्या कॉलमला गेलो आणि तिथला जो कॉलम आहे तो इकडे रो केला आणि तिथला जो रो आहे तो इथं कॉलम केला. आपल्याला काय झालं, व्हेन जे बिकम 3 आपण काय चेक केलं,
3 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 5 पेक्षा. परत एकदा कोड सांगतो बघा. काय केलंय इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. एन मध्ये काय घेतलंय इथपर्यंत हे काय केलंय सी ऑफ 00 इक्वल टू ए ऑफ 01 म्हणजेच काय सी ऑफ 00 इथली व्हॅल्यू डायरेक्टली असाइन केली. इथली व्हॅल्यू म्हणजे काय असणार ए ऑफ 01 ची व्हॅल्यू. आणि त्यानंतर काय केलं सी ऑफ 01 इक्वल टू ए ऑफ 00 आणि सी ऑफ 02 इक्वल टू डायरेक्टली ए ऑफ 02. आता त्यानंतर एन मध्ये ही व्हॅल्यू घेतली नंबर ऑफ कॉलमची 10. टी मध्ये नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट घेतले बघा. एन मध्ये ए ऑफ 01 म्हणजे नंबर ऑफ कॉलम घेतले. टी मध्ये ए ऑफ 02 म्हणजे नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट घेतले. ओके आता आय लूप चालू झालं. आय इक्वल टू 0 चेक करा 0 लेस दॅन आहे का 10 पेक्षा आहे. आतमध्ये आला जे इक्वल टू 1 लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 5 पेक्षा येस. आता इथं 0 इज इट इक्वल टू ए ऑफ 11 म्हणजेच काय ए ऑफ 11 ला इथं 0 आहे का नाही सोडून द्या. परत काय होईल म्हणजे ही कंडिशन फॉल्स. इथं आतमध्ये तुम्ही काय होणार इथं आतमध्ये तुम्ही या लूप ही कंडिशन फॉल्स म्हणजे इथं आतमध्ये सॉरी इथं या लूप मध्ये तुम्ही जाणार नाही ना. परत काय होणार तुमचं काय इन्क्रीमेंट होणार ऑब्विसली जे इन्क्रीमेंट होणार. जे किती होणार 1 चा 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 5 पेक्षा येस. इफ 0 इज इट इक्वल टू ए ऑफ 21 ए ऑफ 21 ला म्हणजे कुठं इथं आहे का आय म्हणजे 0 आहे का इथं पण नाहीये. परत ती कंडिशन फॉल्स होईल कुठली ही इफ वाली. मग परत आपण या ब्लॉक मध्ये जाणार नाही. परत काय होईल तुमचा जे इन्क्रीमेंट होईल. जे किती होईल 2 चा 3 होईल. 3 लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 5 पेक्षा येस. इफ 0 इक्वल टू ए ऑफ 31 ए ऑफ 31 ला 0 आहे का आहे. म्हणजे आता ही कंडिशन ट्रू झाली. आपण काय केलं 31 ची व्हॅल्यू 10 ला दिली. ए ऑफ 31 ची व्हॅल्यू सी ऑफ 10 ला. ए ऑफ 31 ची व्हॅल्यू ही व्हॅल्यू सी ऑफ कुणाला दिली 10 ला दिली. आणि परत पुढं काय केलं आहे आपण सी ऑफ 31 ची व्हॅल्यू सॉरी सी ऑफ ए ऑफ 30 ची व्हॅल्यू when j becomes 3 a of 31 ला I आहे म्हणजे 0 is it equal to a of 31 yes कंडिशन ट्रू आहे. मग काय केलं a of 31 ची व्हॅल्यू c of 10 ला दिली. a of 30 ची व्हॅल्यू c of 11 ला दिली आणि a of 32 ची व्हॅल्यू c of 32 ला दिली. म्हणजेच काय ही जी व्हॅल्यू आहे ती इथं दिली. ही जी व्हॅल्यू आहे ती इथं दिली आणि हा 30 ऍज इट इज इथं दिला. ओके त्यानंतर के प्लस प्लस के इन्क्रीमेंट झाला. के कुठं आला आता तुमचा 2 ला आला. परत काय होणार ठीक आहे के प्लस प्लस आता या इफ मधून आता या इफ मधून बाहेर आला. परत तुमचा आय इन्क्रीमेंट होणार. परत तुमचा जे इन्क्रीमेंट होणार. जे किती होणार 3 चा किती होणार आता तो 4 होणार. आता 4 is it less than or equal to 5 yes. if 0 is it equal to a of 41 खाली चेक केलं या 41 ला 0 आहे का नाहीये सोडून द्या. परत तुमचा जे इन्क्रीमेंट होणार जे किती होणार बरोबर आहे ना. परत इथं आपण गेलो आपला जे इन्क्रीमेंट झाला तो किती झाला 4 झाला. ए ऑफ 41 ला 0 आहे का ए ऑफ 41 ला 0 आहे का नाही. त्याच्यामुळं इथं जाणार नाही या इफ मध्ये. परत जे प्लस प्लस जे बिकम 5 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 5 पेक्षा यस आहे. मग ए ऑफ 51 ला 0 आहे का चेक केलं. ए ऑफ 51 ला 0 आहे का यस आहे कंडिशन ट्रू आहे. मग काय केलं सी ऑफ K0 ला K1 ला आणि K2 ला व्हॅल्यू असाइन केल्या. कुठल्या व्हॅल्यू असाइन केल्या बघा. के ची व्हॅल्यू आता 2 आहे ना 20 21 22 ला म्हणजेच काय 20 21 22 ला व्हॅल्यू असाइन केल्या. कुठल्या व्हॅल्यू असाइन केल्या 51 ची व्हॅल्यू 50 ची व्हॅल्यू आणि 52 ची व्हॅल्यू. 51 ची व्हॅल्यू इथली व्हॅल्यू इथं त्यानंतर इथली व्हॅल्यू इथं आणि ही जी व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज आपण इथं दिली. ओके आता परत काय होईल ठीक आहे या के प्लस प्लस के तुमचा इन्क्रीमेंट झाला. के किती झाला आता 2 चा किती झाला तो 3 के झाला तुमचा 3. आता परत काय होईल परत इथून बाहेर आला जे प्लस प्लस जे किती होईल 6 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 5 पेक्षा नाही कारण 6 ग्रेटर आहे ना. वेन जे बिकम 6 आपण काय होणार या वाल्या लूप मधून बाहेर येणार जे वाल्या लूप मधून. म्हणजेच काय
तर आपण आतापर्यंत झिरो चेक केला, इथं आहे का इथं आहे का, जिथं जिथं झिरो आहे तिथं सगळीकडे आपण ते एक्सचेंज केलं. आता परत काय होणार, आता झिरो साठी झालं, परत आय इन्क्रीमेंट होणार, आय बिकम्स 1, 1 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 10 पेक्षा, येस. परत जे सेट झाला 1 ला, 1 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 5 पेक्षा, परत आपण चेक करत जाणार, हिथं 1 आहे का, हिथं 1 आहे का, हिथं 1 आहे का, हिथं 1 आहे का, नाही. परत आय इन्क्रीमेंट होणार, इथं 2 आहे का, जिथं जिथं 2 आहे तिथं तिथं ते आपण एक्सचेंज करणार. आणि फायनली व्हेन यू कम आउट, म्हणजे 1 साठी, 2 साठी, 3 साठी, 4 साठी आपण ट्राय करणार. आणि फायनली व्हेन यू कम आउट फ्रॉम दिस फॉर लूप, युअर सी मॅट्रिक्स इज रेडी, विच इज नथिंग बट ट्रान्सपोज. आय होप की नाव यू आर वेल फॅमिलियर विथ द कोड. समजतोय का कोड, समजतोय का? काहीच नाहीये त्याच्यामध्ये, काहीच नाहीये. हॅलो, इज इट फाईन का परत एकदा सांगू? इज इट फाईन का परत एकदा सांगू? अल्गोरिदम समजला का? सिंपल ट्रान्सपोर्टचा अल्गोरिदम समजला का? हॅलो, काहीच नाही. पहिल्यांदा काय केलंय, एक लूप घेतले, कुठून कुठपर्यंत घेतले, आपल्याला झिरो पासून त्या कॉलम कुठून कुठपर्यंत आपल्याला सर्च करायचे कॉलम नंबर, 0 पासून 9 पर्यंत ना. मग आपण लूप कसं घेतलं, फॉर आय इक्वल टू 0 आय शुड बी लेस दॅन एन आय प्लस प्लस. आणि आपण कुठून सर्च करणार आहे, जे पहिल्या कॉलम पासून ना, जे इक्वल टू 1, जे शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू टी, जे प्लस प्लस. आणि प्रत्येक वेळेस आपण काय कम्पेअर करतोय, आय इज इट इक्वल टू आय ची व्हॅल्यू त्या कॉलम बरोबर चेक करतोय. इज इट फाईन? समजला अल्गोरिदम? इज इट फाईन? समजला अल्गोरिदम? सिंपल ट्रान्सपोर्टचा अल्गोरिदम समजला? हे बघा ना, आपला नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट किती आहेत आपले, एन मध्ये काय घेतोय, नंबर ऑफ कॉलम्स, टी मध्ये काय घेतोय, नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट. आणि आपण काय करतोय, आय इक्वल टू 0, कारण 0th कॉलम पासून आपण सर्च करणार आहे ना. आणि कुठपर्यंत, लेस दॅन कॉलम पर्यंत, म्हणून आय शुड बी लेस दॅन एन. आणि नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट कुठून चालू होतात, 1 पासून. आता कुठपर्यंत ते किती नॉन झिरो एलिमेंट असतात, लेस दॅन ऑर इक्वल टू टी. आणि प्रत्येक वेळेस आपण काय करतोय, सुरुवातीला आय इज इक्वल टू 0, 0 लेस दॅन आहे का 10 पेक्षा आहे, जे इज इक्वल टू 1, 1 लेस दॅन आहे का, लेस दॅन ऑर इक्वल टू एका 5 पेक्षा आहे. आणि आपण काय करतोय, 0 कम्पेअर करतोय डायरेक्टली. बघा ना, 1 1 ला, 1 1 ला काय आहे, 1 1 ला काय आहे, 1 1 ला हा कॉलम नंबर, म्हणजे ए ऑफ 1 1, इथला नंबर 0 आहे का, असेल तर तो इकडे एक्सचेंज केला रो कॉलम. परत जर नसेल तर डायरेक्टली आय इन्क्रीमेंट होतं, इथं 0 आहे का, असेल तर इकडे एक्सचेंज झाला, नसेल तर परत पुढचा इन्क्रीमेंट होणार. इन दिस वे. इज इट फाईन? इज इट फाईन? One more example I will explain with the help of code. Suppose the original matrix is of order what, 5 by 5, and there are 3 non-zero element. Those are 7, 8 and 9. Okay. आणि सपोज हा आहे 2 1 ला, हा आहे 3 0 ला, आणि हा आहे सपोज 4 आणि 2 ला. ओके, 0 1 आणि 2, 0 1 2 आणि 3. ओके, आता सपोज याचा ट्रान्सपोज आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा, याचा ट्रान्सपोज आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, नंबर ऑफ कॉलम्स तर तेवढेच राहतील, 0 1 आणि 2, आणि 0 1 2 आणि 3. नंबर ऑफ रोज पण तेवढेच राहतील ना. सपोज हा आहे आपला ए मॅट्रिक्स, हा आहे आपला सी मॅट्रिक्स. सी ऑफ 0 0 काय असणार, ए ऑफ 0 1, म्हणजे इथं आलं 5. सी ऑफ 0 1 काय असणार, ए ऑफ 0 0, इथं आलं 5. आणि सी ऑफ 0 2 काय असणार, 3, इथं आलं 3. ओके, आणि एन मध्ये एन मध्ये आपण काय घेणार आहे, ए ऑफ 0 2 ची व्हॅल्यू, सॉरी ए ऑफ 0 1 ची व्हॅल्यू, म्हणजे किती कॉलम आहेत ते एन मध्ये घेतले, 5 कॉलम. आणि टी मध्ये काय घेतोय आपण, नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट, टी मध्ये आलं 3. इथपर्यंत कोडला काही प्रॉब्लेम, हे बघा इथपर्यंत मी कोड म्हणजे सी ऑफ 0 0 ला ए ऑफ 0 1 ची व्हॅल्यू असाइन केली, सी ऑफ 0 1 ला ए ऑफ 0 0 असाइन केला, सी ऑफ 0 2 ला ए ऑफ 0 2 असाइन केला. एन मध्ये नंबर ऑफ कॉलम्स घेतले, टी मध्ये नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट घेतले. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, नाही. इज इट
इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ओके, फाईन. आता त्यानंतर मी काय केलं, आता के आपला इनिशियली 1 ला सेट केलाय ना, तिथं के इक्वल टू 1 ला सेट केलाय आपण. ओके, आता आपलं लूप चालू झालं. लूप कसं चालू झालं बघा, आय इक्वल टू 0. 0 लेस दॅन आहे का नंबर ऑफ कॉलम पेक्षा? नंबर ऑफ कॉलम आहेत 5. यस, 0 लेस दॅन आहे 5 पेक्षा. आतमध्ये आलो. जे इक्वल टू 1. 1 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट पेक्षा? 3 नॉन झिरो एलिमेंट आहेत. येस, 1 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन ट्रू. आय आहे 0, जे आहे 1. आता चेक करा, इफ 0 इज इक्वल टू ए ऑफ 1 1. ए ऑफ 1 1 ला म्हणजे आपण चेक केलं इथं 0 आहे का? नाहीये. म्हणजेच काय, ही कंडिशन फॉल्स, म्हणून इफ मध्ये जाणार नाही. जे इन्क्रीमेंट होणार, जे होणार 1 चा 2. 2 लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 3 पेक्षा? आहे. परत 0 इज इक्वल टू ए ऑफ 2 1. ए ऑफ 2 1 ला चेक करा 0 आहे का? ए ऑफ 2 1 ला 0 आहे का? येस, ए ऑफ 2 1 ला 0 आहे. म्हणजेच काय, ही कंडिशन झाली ट्रू. आता आपण K0 K1 K2 म्हणजेच काय, 1 0 1 1 1 2 ला व्हॅल्यू असाइन करणार. 1 0 ला 1 1 ला आणि 1 2 ला व्हॅल्यू असाइन करणार. बघा आता कुठली व्हॅल्यू असाइन होती? जे 1 ची. म्हणजेच काय, 2 1 2 1 ची व्हॅल्यू, ए ऑफ 2 1 ची व्हॅल्यू 1 0 ला. ए ऑफ 2 1 ची व्हॅल्यू म्हणजेच काय, ए ऑफ 2 1 ची व्हॅल्यू 1 0 ला. बरोबर आहे. परत काय झालं, सी ऑफ 1 1 ला कुठली व्हॅल्यू असाइन होणार? ए ऑफ 2 0 ची. ए ऑफ 2 0 ची व्हॅल्यू म्हणजे इथं आलं 3, म्हणजे रो कॉलम इथे एक्सचेंज करतोय आणि हा नंबर ऍज इट इज. ओके, हा नंबर तुमचा ऍज इट इज. पुढे काय होईल आता, के प्लस प्लस के इन्क्रीमेंट झाला, के 1 चा झाला आता 2, के आला तुमचा इथं 2 ला आला. आणि पुढे काय होईल, परत या इफ मधून बाहेर आला. आता परत जे इन्क्रीमेंट होईल, जे 2 चा होईल 3. 3 लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 3 पेक्षा? यस आहे. परत ए ऑफ 3 1 ला 0 आहे का चेक करा. ए ऑफ 3 1 ला इथं 0 आहे का? नाहीये. म्हणजेच कंडिशन फॉल्स. कंडिशन फॉल्स सोडून द्या. परत इथून बाहेर आला, जे प्लस प्लस जे तुमचा 3 चा होईल 4. 4 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 3 पेक्षा? नाही. त्यावेळेस आपण वेन जे बिकम्स 4 ही कंडिशन झाली फॉल्स, आणि त्यावेळेस आपण या लूपच्या बाहेर आलो, जेटवाले लूपच्या. ओके, म्हणजेच काय, आपण चेक केलं इथं 0 आहे का, इथं 0 आहे का, इथं 0 आहे का. 0 साठी सगळे खालचे रोज चेक केले. ओके, खालच्या म्हणजे इथून या रो पासून प्रत्येक कॉलम नंबर 0 आहे का चेक केला असेल तर तो तिकडे एक्सचेंज केला. आता परत काय होईल, काय इन्क्रीमेंट होईल मला सांगा, काय इन्क्रीमेंट होईल? आता कोणाची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल? हॅलो, कोणाची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल? आता 0 साठी आपण सर्च केलं ना. ओके, ऑब्विसली आता काय इन्क्रीमेंट होईल? आय प्लस प्लस आय इक्वल टू 1. 1 हा लेस दॅन आहे का नंबर ऑफ कॉलम पेक्षा? 5 पेक्षा? यस. परत जे इक्वल टू 1. 1 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का टी पेक्षा, म्हणजे 3 पेक्षा? यस. आता परत बघा, आय इन्क्रीमेंट झाला, आय झाला आपला 1. 1 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा? आहे. परत जे सेट झाला 1 ला. परत 1 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 3 पेक्षा? यस. परत आय म्हणजेच काय 1 इज इक्वल टू ए ऑफ 1 1. आता इथं ए ऑफ आय किती झालाय आपला 1 इज इक्वल टू ए ऑफ 1 1. इथं आहे का 1? ए ऑफ 1 1 ला 1 आहे का? आहे. म्हणजेच काय, ही कंडिशन झाली आपली ट्रू. मग काय, सी ऑफ 2 0 2 1 2 2 ला व्हॅल्यू असाइन करणार. कुठल्या? ए ऑफ 1 1 ची व्हॅल्यू, ए ऑफ 1 0 ची व्हॅल्यू, ए ऑफ 1 2 ची व्हॅल्यू. ए ऑफ 1 1 ची व्हॅल्यू 2 0 ला. ए ऑफ 1 1 ची व्हॅल्यू काय इथं. ए ऑफ 1 0 ची व्हॅल्यू सी ऑफ 2 1 ला, म्हणजे इथं काय आली व्हॅल्यू 2, आणि ही व्हॅल्यू ऍज इट इज 7. पुढे काय होईल, के प्लस प्लस के इथं आला तुमचा. ओके, आणि परत आता जे इन्क्रीमेंट होईल, जे चा 1 चा होईल 2. 2 हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का 3 पेक्षा? यस. परत आपण चेक करणार, हिथं 1 आहे का, हिथं 1 आहे का, असं करत करत इन दिस वे. परत जे इन्क्रीमेंट होणार 4. परत जेच्या लूप मधून बाहेर होणार. परत आय 1 चा होणार 2. हिथं 2 आहे का, हिथं 2 आहे का. इन दिस वे फायनली ज्या वेळेस तुम्ही या लूपच्या बाहेर याल, आय लूपच्या बाहेर याल, त्यावेळेस तुमचा जो ट्रान्सपोज वाला मॅट्रिक्स आहे ना, सी मॅट्रिक्स, तो तयार झालेला असेल. फायनली आपण काय करणार, प्रिंट सी मॅट्रिक्स विच इज नथिंग बट ट्रान्सपोज ऑफ ए. बरोबर आहे ना. परत आपण 2 साठी सर्च केल्यानंतर इथं काय येणार, 2 4 आणि 9. ओके, इज इट फाईन? इज इट फाईन? समजला अल्गोरिदम परफेक्ट एकदम? इज इट फाईन?
व्हॉट अबाउट अदर्स? काहीच नाहीये अल्गोरिदम फक्त, आणि डेफिनेटली हा तुम्हाला 8 मार्काला अल्गोरिदम येणार आहे थिअरी एक्झामला. राईट सिम्पल ट्रान्सपोज. ओके. आता व्हॉट इज द टाइम कॉम्प्लेक्सिटी काय असेल बघा ना. फॉर लूप मध्ये फॉर लूप आहे, ऑब्विसली बिग ऑफ एन स्क्वेअर असेल. आणि फाय इट इज टाइम कन्झ्युमिंग. आता दिस इज नथिंग बट दिस इज विच ट्रान्सपोज, हा आहे आपला सिम्पल ट्रान्सपोज. आणि इट इज ऍक्च्युअली टाइम कन्झ्युमिंग टेक्निक. का टाइम कन्झ्युमिंग असेल मला सांगा बरं. कारण का आपण काय करतोय, जर 5 कॉलम असतील तर ऑब्विसली देर आर 5 कॉलम, म्हणजे कॉलम नंबर कुठला असेल 0 1 2 3 4. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस चेक करतोय इथं 0 आहे का, इथं इथं 0 आहे का, इथं 0 आहे का, इथं 0 आहे का असेल तर करतोय. 0 साठी परत इथं 1 आहे का, इथं 1 आहे का, इथं 1 आहे का, 2 आहे का, 2 आहे का, 2 आहे का, 3 आहे का, 3 आहे का, 3 आहे का, 4 आहे का, 4 आहे का, 4 आहे का, इन दिस वे. आता जर तुमचा ओरिजिनल मॅट्रिक्स जर 50/50चा असला असता तर त्या केसमध्ये ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये कॉलम किती आहेत, 50 कॉलम. म्हणजे कॉलम नंबर काय असेल, 0th वाला कॉलम, 1 वाला कॉलम, 2 वाला कॉलम, अप टू द 49. म्हणजे त्या केसमध्ये चेक करणार तुम्ही 0th कॉलम मध्ये आहे का, 0th मध्ये आहे का, 0th मध्ये आहे का, 1 मध्ये आहे का, 1 मध्ये आहे का, 2 मध्ये आहे का, अप टू द 49 पर्यंत. ऑब्विसली डोंट यू थिंक दॅट की इट इज द टाइम कन्झ्युमिंग टेक्निक. हॅलो एव्हरीवन, डोंट यू थिंक दॅट इट इज टाइम कन्झ्युमिंग टेक्निक? असं तुम्हाला वाटत नाही का हे टाइम कन्झ्युमिंग टेक्निक आहे? हॅलो. This is the time consuming technique, and this time consuming technique, therefore we are having another algorithm. And it is known as फास्ट ट्रान्सपोज. आता फास्ट ट्रान्सपोज काय आहे तो आपण नेक्स्ट वीक मध्ये बघू. ओके. नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे ऑन वेनसडेला आपलं लेक्चर असेल. आपला फक्त फास्ट ट्रान्सपोज आणि पॉलिनॉमियल रिप्रेझेंटेशन युझिंग ॲरे, ह्या 2 फक्त कन्सेप्ट राहिलेल्या आहेत. फक्त मला एवढं सांगा, सिम्पल ट्रान्सपोजचा कन्सेप्ट समजला आहे का? हॅव यू गॉट द कन्सेप्ट ऑफ सिम्पल ट्रान्सपोज? कोड समजला का? कोड, कारण तुम्हाला अल्गोरिदम विचारणार आहे थिअरीसाठी. कोड समजलाय का? कोड. ओके. फक्त हे लूप महत्वाचे आहेत, एवढं फक्त महत्वाचं आहे. एवढं 0th इंडेक्स पासून कुठपर्यंत जेवढे नंबर ऑफ कॉलम आहेत त्याच्यापेक्षा लेस द्या. आणि इथून 1 पासून का चालू करणार, कारण आपल्या पहिल्या रो पासून नॉन झिरो एलिमेंट आपले स्टोअर होतात. आणि असे किती रो आहेत आपले, जेवढे नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट आहेत तेवढे. आणि J1 म्हणजे इथला हा आहे कॉलम नंबर. तो कॉलम नंबर आपल्या त्या इंडेक्स बरोबर सुरुवातीला आय ची व्हॅल्यू असते 0, म्हणजे A of 11 म्हणजे पहिल्या कॉलम A of 11 म्हणजे काय, A of 11 म्हणजे काय तर इथं A of 11 म्हणजे काय तर इथं आपण चेक करणार 0 आहे का. परत आय इन्क्रीमेंट होणार 2 1 ला, 3 1 ला, 4 1 ला, 5 1 ला, सो ऑन. एक वेळ अशी येणार की लूपच्या बाहेर येणार. 1 झालं की परत आय तर वरचा इन्क्रीमेंट होतं. सगळीकडे आपण 0 साठी सर्च केलं, परत 1 साठी करणार, परत 2 साठी करणार, इन दिस वे. आय होप की नाऊ you are little bit familiar with simple transpose. Don't take tension, because after आफ्टरनूनला आपण लेक्चर प्रॅक्टिकल घ्यायचं का, कारण आफ्टरनूनला जर आपण प्रॅक्टिकल घेतलं ना तर सिम्पल ट्रान्सपोज पण कम्प्लीट होईल, फास्ट ट्रान्सपोज कम्प्लीट होईल का. डायरेक्टली तुम्हाला नेक्स्ट वेनसडे पासून सुरू करायचं, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. नेक्स्ट वेनसडेला म्हटलं, नेक्स्ट वेनसडे पासून आपण स्टार्ट करू. जर तुम्ही म्हटला आज कम्प्लीट करा, आज दुपारून परत एक प्रॅक्टिकल घेऊ, 1-1.5 तास लागेल. काय करायचं, नेक्स्ट वेनसडेला परत एकदा मी हे रिवाइज करेल. मग सिम्पल ट्रान्सपोज काय आहे, फास्ट ट्रान्सपोज, सिम्पल ट्रान्सपोज परत एकदा मी रिवाइज करेल. इज इट फाईन? काय करायचं, शॅल आय कंटिन्यू टुडे और शॅल आय कंटिन्यू इट ऑन नेक्स्ट वेनसडे? हॅलो. हॅलो. One reply, two reply, Wednesday. Okay, but at least have you got an idea about simple transpose? At least आयडिया तर आली ना तुम्हाला सिम्पल ट्रान्सपोजची काय आहे ती. फक्त प्लीज असं नको की नेक्स्ट वेनसडेला ते एवढं तुम्ही दिवाळी वॅकेशन एन्जॉय करायचा, एवढा फराळ करायचा की स्पार्स मॅट्रिक्स काय आहे परत मला तुम्ही वेनसडेला विचाराल. तसं काही करू नका. अलॉंग विथ Diwali, you have to be in touch with the actual syllabus.
असं नको की दिवाळी म्हणल्यानंतर हे काहीच नाहीये. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय नेक्स्ट मंथ मध्ये डिसेंबर मध्ये तुमच्या एक्झाम होणार आहेत, युनिव्हर्सिटीच्या एक्झाम होणार आहेत. इट मे बी ऑनलाईन, इट मे बी थेरी, बट बेस आय थिंक त्या एक्झाम तुमच्या ऑनलाईनच होतील, कारण ऑलरेडी तुमचं टाइम टेबल येईल, ह्या 2-3 दिवसात येईल. 3 डिसेंबर पासून 16 डिसेंबर पर्यंत तुमच्या बॅकलॉगच्या सगळ्या एक्झाम असणार आहेत. बॅकलॉगच्या म्हणजे आता तुमचे काय एफचे जर बॅक असतील ना, त्या एक्झाम तुमच्या 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरच्या मध्ये असतील. आणि आफ्टर 16 डिसेंबर, 16 डिसेंबर नंतर आपले रेग्युलरचे पेपर होतील. त्यामुळं असं नको की दिवाळी आहे म्हणून इकडं काहीच नाही. तर अलॉंग विथ एन्जॉईंग दिवाळी, you have to be in touch with your all the subject. Is it fine? Is it fine? कोणाला कसला जरी डाऊट असला, यू कॅन एनी टाइम कॉल मी. नेक्स्ट वेनसडेला आपलं लेक्चर होईल. वेनसडेला ऍक्च्युली आपलं लेक्चर नसतं, पण मी कोणाचं ना कोणाचं ऍडजस्ट करेल. आणि नेक्स्ट वेनसडेला एनी हाऊ मला, इट मे बी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम, एनी हाऊ मला नेक्स्ट वीक मध्ये हे युनिट कंप्लीट करायचे, बिकॉज स्टील आवर 1 युनिट इज रिमेनिंग विच इज टोटली बेस्ड ऑन डायनॅमिक डेटा स्ट्रक्चर. ओके, त्यामुळे आता वेळ आहे 4-5 दिवस, आणि मी या युनिटवरती पुढचे असाइनमेंट पण पोस्ट केले आहे, बट अजून थोडं आपलं शिकवायचं राहिले, त्यामुळं ती डेडलाईन मी पुढे एक्सटेंड करेल. ओके, हॅपी दिवाळी टू ऑल. यस आदित्य, सेम टू यू. एन्जॉय दिवाळी. Okay, and please, you have to be, the most important thing is that you have to enjoy your Diwali with the safe environment. Okay, thank you. Now we will meet on next Wednesday. Happy Diwali to all. Thank you.